राहायचं का? होय अमोल, तुझ्या अप्पुमा, मी, सुषमा आजी, दीपू याच घरात राहायचो बघ आम्ही. माझ्या आप्या याच घरात लहानाची मोठी झाली. इथं तशी राणी लावलेली असायची. मी ना आप्या रोज राणी धुवायचो, पुसायचो आणि मगच मी कामाला जायचो. दीप्या सुद्धा इथंच खेळत असायचं. आपलं अख्खं घर राणीवरच चालायचं. आम्हाला कधी काय कमी पडू दिलं नाही बघ तिने. काय झालं बापू? काय नाही रे, तुझ्या आजीची आठवण आली. बापू, आजी देवाघरी गेलीये. तुम्ही रडू नका, आजी बघत असेल. होय, ती बघत असेल आणि तिला खरंच लय आनंद झाला असेल आज, कारण तू या अंगणात आलायस ना. बापू, तुम्ही अजून सांगा ना. अजून काय सांगणार बाळा, सांगण्यासारखं बरंच काही आहे रे. अगं तिथे पाणी कसलं बरंच बसल्या, मला एक लय भारी कंटेंट सुचलाय. चला आपण डिलीट दीपे करूया. नाही, दीपे आता पाणी आलंय. दीप्या तुम्ही चौघांनी काय करायचं, मला तोंडावर पाणी उडवायचं आणि मी नाचणार. दिदे चालू कर. तुझा दीप्या मामा इथं इथं कुठेतरी असं मोबाईल ठेवून रील करत असायचा. माझ्या आप्या जागा मिळेल तिथं बसून अभ्यास करत असायची बघ. इथं तिथं तिथं कुठेही बसायची अभ्यासाला. मी तुझा व्हिडिओ करते, फक्त तू आहे ना आजपासून अभ्यासाला सुरुवात कर. दिदे एकदम आता 3K फॉलोअर्स होऊन दे, मग करतो ना भाई. मम्मी पण तेव्हाच व्हिडिओ करते ना बाई. बरं बाया करतो. चल मिरवणूक झाला की पण अभ्यास करू. चल 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 चल. दीप्या एक बार जब मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की भी नहीं सुनता. धर चपले चल. लय लय कष्ट केलेत बघ माझ्या आप्पीनं, म्हणून आज ती कलेक्टर आहे. अरे सुषमाने या घराला अगदी घट्ट बांधून ठेवलं होतं बाळा. तिचं तिचं जाणं बघितलं या घरानं. अरे थांब, तुझ्या मागं पळायली काय तुझ्या मागं? अरे थांब आरू. नमस्कार ताई. माफ करा, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. अहो नाहीच ओळखणार, साहजिक आहे. आम्ही काही वर्षापूर्वी या घरात राहायचो. इथं आलो, घर बघितलं, जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लांबणं आलेला दिसताय तुम्ही, या की घरात. नको नको, बाहेरच बरं आहे. सुनंदा अक्कांना ओळखत असाल ना तुम्ही? हो अहो, घरोबा होता आमचा चांगला. आज मी त्यांना फोन केलता, पण त्या कुठेतरी बाहेर गेलेत. बर तुम्ही थांबा, मी पाणी घेऊन येते. का झालं बापू? तुम्ही आल्यापासून असं शांत शांत का आहे? अमोल बाळा, एवढी वर्ष उलटून गेली. ऑफिसर्स, येस सर. आज संध्याकाळी मोंटी त्याच्या वारजेच्या अड्ड्यावर येणार आहे. कसल्याही परिस्थितीत सापळा रचून छापा टाकून आपल्याला त्याला अटक करायची. साहेब हा आजचा प्लॅन आहे. हो, आणि आपण जिथे छापा टाकणार आहे त्याच्या एक्झॅक्टली मागच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, म्हणजे पब्लिक प्लेस आहे. तिकडून आपल्याला एंट्री करता येणार नाही. पण डाव्या बाजूला जी इमारत आहे त्याच्या गेटवर कमीत कमी 6 ते 7 पोलीस ऑफिसर्स पाहिजेत. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता येतो, तिथे 6 ते 7 पोलीस ऑफिसर विदाऊट युनिफॉर्म पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच रस्त्यावरून मॉन्टी येणार आहे, त्यामुळे अलर्ट राहायचं. कुठलाही हलगर्जीपणा नको आहे. पण सर, मॉन्टेलला ओळखायचा कसा? मॉन्टीला कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मोबाईलवर एक फोटो येईल. फोटो जुना आहे, पण त्या फोटोवर मॉन्टीची ओळख होईल आपल्याला. लक्षात ठेवा, मॉन्टी हुशार आहे, चतुर आहे. त्याला जरा जरी अंदाज लागला ना की आपण तिकडे उपस्थित आहे, तो तिकडे येणार नाही, येण्याच्या पूर्वीच पळ काढेल. हे बघा, सगळ्यांनी अलर्ट राहायचं. मी अड्ड्याच्या समोर उभा असेल, तुम्ही तिन्ही बाजूनी नजर ठेवायची. तुम्हाला कुठेही मॉन्टी दिसला मला इशारा करायचा. मग तो मॉन्टी आहे आणि मी आहे. आणि आता मी ज्या सूचना देतोय त्या लक्षात ठेवा आणि त्या पाळा. हे बघा, इज दॅट क्लिअर? येस सर. गुड. ठरल्याप्रमाणे पोझिशन घ्या आणि लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. आय रिपीट, मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. आणि हा शिंदे, तुमच्या बाजूने आतमध्ये काय दिसते का बघा, आणि मी सांगितल्याशिवाय धाड टाकायची नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. साहेब, माझ्या माहितीप्रमाणे मॉन्टे वेळेच्या आधीच आला आणि आज त्याच्या लोकांसोबतच आहे. तुम्हाला गॅरंटी आहे तो मॉन्टीचं म्हणून? हो साहेब.
कारण आपण सर्क्युलेट केलेला फोटो एक्झॅक्टली मॅच होतोय. ग्रेट. आता शिंदे, तुम्ही आणि दोघ जण तुम्ही मागच्या बाजूने कव्हर करा. चिंचुके तुम्ही राईट साईडने कव्हर करा. ओके, गो. ए, ते आले रे.